मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी। उमेश पाटलांची तीव्र नाराजी। सोलापूरमध्ये अजित पवारांच्या पक्षात दुफळी। विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन। सुप्रिया सुळे यांनी घेतली आंदोलकांची भेट। अर्थमंत्री अजित पवारांनी सही न केल्याने अनुदानाचा निर्णय प्रलंबित असल्याचा आरोप। अमरावतीमध्ये उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये उदय सामंत यांचा कार्यक्रम। उद्या महायुतीची मुंबईत बैठक। युतीचं 225 जागांवर एकमत, तसंच 5 तारखेच्या आत जागा वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती। माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेंच्या विरोधात पुतणे धनराज शिंदेंचं बंड। कार्यकर्ता मेळाव्यात निवडणूक लढवण्याची घोषणा। 40 जागांवर बोळवण होणार ही गोष्ट स्वीकारायची की अभिमानानं नाकारायची हे दादांना सांगायची गरज नाही। अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी। पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी वर्णी। पोलिसांचं मनोबल कसं खच्चीकरण होईल असा विरोधकांचा प्रयत्न। अक्षय शिंदे प्रकरणाच्या विरोधकांच्या टीकेवरून फडणवीसांची प्रतिक्रिया। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। ऋता यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात माजी खासदार आनंद परांजपे संतप्त। आमदार धीरज देशमुखांनी सोयाबीनच्या दरवाढीवरून सरकारला घेरलं। शेतकरी कर्जबाजारी झालेला चालतो, उद्योगपती वाचला पाहिजे अशी सरकारची भूमिका। शेलक्या शब्दात देशमुखांचा निशाणा। शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जयंत पाटील आणि खासदार निलेश लंकेंना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा घेराव। मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल विचारला जाब। राज्यातील एमटीडीसी रिसॉर्टच्या 30 इमारती घशात घालण्याचा सरकारचा डाव। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। दानवेंकडून यादी जाहीर।